आणि त्यामुळं जेव्हा इतिहास लिहिला जाईल, समाजकारणाचा असेल, सहकाराचा असेल, अर्थकारणाचा असेल, तर मला खात्री आहे की अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतनं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं. खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली. दिलीपरावजी इथं बसलेले आहेत, आर आबा होते, आम्ही समोरच्या बाजूत खाडेसाहेब जिथं बसलेले आहेत, कुटेसाहेब बसलेले आहेत, त्या ठिकाणी बसायचो. आणि पत्रकारांनी त्या भागाला अशांत टापूचं नाव दिलेलं होतं 90 साली, मधुकरराव चौधरींनी दिलेलं. आणि मधुकरराव चौधरी साहेब यांनी त्या परिसराचं नाव अशांत टापू दिलेलं, कारण सभागृह शांत असायचं, पण तिथलेच 10-15 जण हे एकमेकात बोलणं तरी करायचे किंवा दंगा तरी करायचे किंवा प्रचंड सत्तेत असून देखील प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करायचे. आणि म्हणून त्या सहकाऱ्यांच्यातले अनेक सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. आज दादांना देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर येते. खरं म्हणजे दादांचा स्वभाव असा होता की जे मनात येईल ते बोलायचे. माझ्याकडे एकदा दादांना निमंत्रण मी केलेलं होतं आणि व्यासपीठावर आर आर आबाई होते, दादाही होते आणि आबा त्यांच्या सवयीप्रमाणे तंबाखू खात होते. दादांनी ते बघितलं, मला खुणावलं. आम्ही दोघं एकमेकाच्या कडे बघून थोडंसं स्मितहास्य केलं आणि दादांचं भाषण सुरू झालं. ज्यावेळी दादा भाषणाला उठले, माझं झालं, आबांचं झालं, मग दादांचं, त्यावेळी दादांनी इतक्या जोरात जाहीर सभेत 10-15 हजार लोकांच्या जाहीर सभेत आर आर पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या स्वभावाबद्दल प्रचंड दादा बोलले. इतके दादा बोलले की आबांना देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल. मी परत आबांच्या घरी जाऊन आबांना मी म्हटलं की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी सॉरी, पण दादा बोलले काही चुकीचं नाही, हे मी आबांना त्यावेळी सांगितलं. आणि मागच्या वेळी आबा आपल्यातून गेले, इथं आबा बसलेले आणि निवडणुकांच्या व्यापातनं आम्ही निवडणूक झाल्यावर इकडे येऊन बसलो. आबांचा गाल सुजलेला. त्यावेळी मी दादांना म्हटलं, दादा तुम्ही माझ्याकडे जे भाषण केलं ते आज खरं ठरलं. तुम्ही सांगत होता हे व्यसन करू नका आणि आबांना ते व्यसन सोडवता आलं नाही. आज आबा व्यसनामुळं असेल, आबांसारखा एक दिग्गज नेता आमच्यातून केला, पण जे ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचा दादांचा प्रचंड मोठा स्वभाव होता. आणि वावगं कधी खपायचं नाही. माझ्याकडे तसेच एकदा आले, म्हटले काय जयंतराव, एक कसलं काय संस्था चालवत आहे? म्हटलं काय झालं? हे झाडच दिसत नाही तुमच्याकडं, हे काय चाललंय? म्हटलं माझ्याकडे या, कसे झाड आहेत बघा, असं त्यांच्या दरडावण्याच्या वाक्य शब्दात बोलले. म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं. नंतर 7-8 वर्षांनी परत आल्यावर मी दादांना म्हटलं आता कसं वाटतंय? आता मी 100पैकी तुला 60 गुण देतो, 70 गुण देतो, बरी प्रगती आहे. झाडांच्यावर एवढं प्रेम असणारा माणूसच मी बघितला नाही. आणि प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य काय, याची सावली किती पडणार, हे दादांना पाठ असायचं. आणि कुठल्या प्रकारची झाडं लावा हेही सांगायचे. एकदा मला दादांनी म्हटले, जयंतराव तुम्ही जरा बारामतीला या, मी तुम्हाला माझं घर दाखवतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बारामतीला गेलो. दादांनी त्या परिसरातली त्यांच्या ओळखीची 4-6 घरं दाखवली. आणि ह्याला किती 25-30-40 वर्ष, 35 वर्ष झाली असतील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायची त्यावेळी दादा म्हणायचे, जयंतराव घर बांधलं का? घर बांधलं का? अहो घर बांधावं, किती वेळा सांगतोय.
म्हणजे इतका व्यक्तिगत हे असायचा. मध्ये घरात माझ्या यायचे म्हणते, जयंतराव आता सुना आले, जरा तरी घराची व्यवस्था करा काहीतरी.